आणि आज बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 19 मधून। नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजय। दराडे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत जल्लोष साजरा। मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब यांचा विजय। परब यांच्याकडून भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव। तर आजचा विजय बाळासाहेबांना अर्पण करतो। विजयानंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये परब अरब असल्यासारखे आले अशी शेलार यांची टीका। तर परब यांनी नोटांचा वापर केल्याचा देखील शेलार यांचा आरोप। कोकण पदवीधरची जागा राखण्यामध्ये भाजपच्या निरंजन डावखरे यांना यश। काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव। मुंबईमध्ये ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघामध्ये जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावं जाहीर। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळकर, अमित गोरखे यांना उमेदवारी। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी मान्य केल्याबद्दल केंद्रीय बोर्डाचे आभार। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पंकजाताई लोकसभेमध्ये पराभूत झाल्या त्याला अनेक कारणं। पंकजाताई आता विधान परिषदेवर येत आहेत याचा आनंदच। प्रवीण दरेकर यांची देखील प्रतिक्रिया। पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असण्याचं कारण नाही। पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरून जरांगेंची प्रतिक्रिया। मुंडेंच्या आधीच्या पिढ्यांना देखील मराठा समाजाने विरोध केला नाही, जरांगेंचं वक्तव्य। शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचं राजकीय पुनर्वसन। भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी। मिलिंद नार्वेकर आज उमेदवारी अर्ज भरणार। महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शिंदे गटाची बॅनरबाजी। शिंदे गटाच्या अजय बोरस्ते यांच्याकडून मंत्रालय परिसरात बॅनरबाजी। 2 वर्ष समृद्धीची, उज्ज्वल महाराष्ट्राच्या पायाभरणीची बॅनरवर उल्लेख। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शिंदे गटाकडून बॅनरबाजी। गुलाबा आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये मदतीचा हात एकनाथ अशा आशयाचे बॅनर झळकले। उल्हासनगरमध्ये तोडक कारवाई विरोधात शिंदे गटाची बॅनरबाजी। ड्रग्ज माफियांचा कर्दनका, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा, मुख्यमंत्री शिंदेंचे बॅनर झळकले। ज्यांनी आम्हाला छळलं त्यांचा सत्यानाश झाला। ज्यांनी आम्हाला संकटात टाकलं त्यांना सोडायला नको। शिंदे गटाच्या अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता रावसाहेब दानवेंवर निशाणा। मोदीजी लिहून घ्या, गुजरातमध्ये तुम्हाला हरवणार। राहुल गांधींचं भर सभागृहामध्ये पंतप्रधान मोदींना थेट आव्हान। 90 मिनिटांच्या भाषणातून राहुल गांधींची केंद्र सरकारवर चौफेर टीका। शिवजी म्हणतात घाबरू नका, घाबरवू नका। दुसरीकडे जे लोक स्वतःला हिंदूच म्हणून घेतात ते 24 तास हिंसा आणि घृणा पसरवतात। मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत राहुल गांधी आक्रमक। राहुल गांधी यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक। हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब। मोदींनी उभं राहून भूमिका स्पष्ट केली। राहुल गांधींनी संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारं वक्तव्य केलंय। त्यांनी आपले शब्द परत घेऊन सर्वांची माफी मागावी। राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेतील गोंधळानंतर विधान परिषदेत देखील शिवीगाळ। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांची सभागृहामध्ये एकमेकांना शिवीगाळ। अंबादास दानवे यांनी माफी मागून राजीनामा द्यावा। प्रसाद लाड आक्रमक। विरोधी पक्षनेता आई बहिणीवर शिवा देतो। अंबादास दानवे यांना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, दरेकरांचाही इशारा। प्रसाद लाड विरोधी पक्षनेत्याकडे हातवारे करून बोलले। हातवारे दाखवणारे ते माझे मालक आहेत का? लाड यांनी राजीनामा दिला तरच मी देखील देणार, अंबादास दानवे आक्रमक। कुणी बोट उचललं तर बोट तोडून टाकण्याची माझ्यामध्ये हिंमत। माझ्यावर 75 केसेस, यांनी मला हिंदुत्व शिकवू नये। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजप नेत्यांवर निशाणा। विधान परिषद उपसभापतींची सभागृहामध्ये घडलेल्या प्रकारावर नाराजी। दानवेंचं वक्तव्य सचिवालयामार्फत तपासून घेण्यात येणार। आज संसदीय मंत्र्यांसोबत पक्षीय गटनेत्यांची नीलम गोरे यांच्या दालनामध्ये बैठक।